श्री गुरुदेव दत्त गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्व दत्तभक्त, गुरुचरित्र साधक, वाचक, गुरुचरित्राचे प्रेमी या सर्वांना माझा नमस्कार। या गुरुचरित्राच्या अभ्यासमालेत आपण असा विचार करत होतो की या अंबिकेनं भगवान श्रीपाद श्रीवल्लभांची प्रार्थना केली की आपल्यासारखा पूज्यमान पुत्र मला पाहिजे। पुढच्या जन्मी आपल्यासारखा पूज्यमान पुत्र, लहानपणीच सगळ्यांना पूज्यमान पुत्र व्हावा, आपल्यासारखा पुत्र व्हावा। याकरता मी काय करू? तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांनी अतिशय तळमळीनं कृपा करून शनी प्रदोषाचं व्रत तिला दिलं, साधना दिली। आणि ही साधना देत असताना गुरुचरित्रकार सांगतात की साधना कशी करावी, तर दृढ भक्ती आणि मनस्थिर, त्या साधनावर दृढ भक्ती पाहिजे आणि स्थिर मनानं ही साधना करायला पाहिजे। अशी स्थिर मनानं साधना या अंबिकेनं केलेली आहे। वस्तुतः मन हे अतिशय चंचल आहे। भगवद्गीतेमध्ये अर्जुन देवाला सांगतो, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथे बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीव सुदुष्कृतम। बलवत दृढम, बलवान आहे आणि अतिशय वेगानं जाणार आहे, चंचल आहे, एका ठिकाणी स्थिर होत नाही आणि फार हट्टी आहे। हे मन आम्हाला विषयाकडे प्रवृत्त करतं, विषयाकडे घेऊन जातं। अतिशय बलवान असं मन आहे। या मनाला स्थिर कसं करावं देवा? तेव्हा देवानी सांगितलं, असंशम ही महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तो कौंतेय वैराग्येन च गृह्यते। अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टीनं या मनावर विजय मिळवता येतो, या मनाला स्थिर करता येतो। पहिलं म्हणजे अभ्यास करायला पाहिजे आणि वैराग्य पाहिजे। वैराग्य म्हणजे काय? तर अनासक्ती, या विषयाबद्दल, या प्रपंचाबद्दल अनासक्ती पाहिजे। अशी जर अनासक्ती असेल या विषयाबद्दलची आणि अभ्यास असेल तर या मनाला स्थिर करता येते। कारण सगळ्याला मन कारण आहे। मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः वर्णन केलंय। बंधाला पण कारण मनच आहे आणि जीवाच्या मोक्षाला पण कारण हे मन आहे। सर्व करणारं हे मनच आहे। म्हणून या मनाला आपल्या ताब्यात ठेवायला पाहिजे। मन स्थिर पाहिजे साधना करत असताना। हिनं काय केलंय? अंबिकेनं मन आपलं स्थिर केलं आणि अतिशय दृढ भक्तीनं, गंभीरपणानं हे साधन उत्तम अशा प्रकारे या शनी प्रदोषाचं केलं। आणि त्यामुळं झालं काय? तर श्रीपाद श्रीवल्लभांनी जन्म घ्यायचं ठरवलं, अवतार घ्यायचं ठरवलं। परंतु परमात्मा कसा आहे? तो अजन्म आहे, अयोनी संभव आहे। तो जन्म घेत असताना गुणांनी बद्ध होऊन जन्म घ्यावा लागतो आणि हा तर गुणातीत आहे, निर्गुण निराकार आहे। म्हणून ही जी त्रिगुणात्मिका माया आहे, या योगमायेच्या सहाय्यानं, योगमायेच्या मदतीनं श्रीपाद श्रीवल्लभांनी या अंबा भवानीच्या गर्भामध्ये प्रवेश केला।
ही अंबा भवानी आता गर्भवती आहे. ती गर्भवती झाल्यानंतर खूप आनंद झालेला आहे सर्वांना आणि यांनी गर्भसंस्कार करायला सुरुवात केली. गर्भसंस्कार फार महत्वाचे. मानवी जीवनामध्ये एकूण 16 संस्कार सांगितलेले आहेत. त्यातले पहिले 4 संस्कार हे बाळ गर्भात असताना करायचे. पहिला संस्कार आहे गर्भाधान, नंतर 3ऱ्या महिन्यात पुंसवन, 5व्या महिन्यात सीमंतोन्नयन. एक एक संस्कार करत जायचं आहे. यामुळे होतं काय, तर जे गर्भात असताना जे बाळ असतं त्या बाळावर चांगले संस्कार होतात. आणि अंबा भवानीला उत्तम डोहाळे लागले असं वर्णन गुरुचरित्रकारांनी केलं. काय असतील डोहाळे? सामान्य स्त्रियांच्या प्रमाणे हे डोहाळे असतील काय? संपूर्ण जगताचं कारण असणारा कारण परमात्मा जिच्या गर्भामध्ये आहे, एकमेव अद्वितीय ब्रह्म असं ज्याला म्हटलंय, या संपूर्ण सृष्टीचं या जगताचं कारण परमात्मा आहे. तो कारण परमात्मा गर्भामध्ये प्रविष्ट झालेला आहे. काय आनंद असेल. संपूर्ण जगत तिला ब्रह्म दिसायला लागले. का बीजेचे झाले तरू भांगारची अलंकारू, तैसा माझा एकाचा विस्तारू, तो हे जग. ज्ञानेश्वर माऊली चिंतन करतात. या संपूर्ण जगताचा जो विस्तार आहे तो विस्तार फक्त परमात्म्याचा आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी भरून राहिलेला हा कारण परमात्मा जिच्या उदरामध्ये आहे, तिचा आनंद काय असेल. आणि ती ब्रह्मज्ञान बोलायला. या माधवानी काही प्रश्न विचारावेत आणि गर्भातून भगवान दत्तात्रेयांनी त्यांना उत्तर द्यावं. काय संवाद असतील, काय घरात वातावरण असेल, काय आनंदी आनंद असेल, आपण कल्पना करू शकतो. 7व्या महिन्यात पण अशा प्रकारचा गर्भसंस्कार त्या ठिकाणी केला. त्यानंतर सीमंती नावाचा एक गर्भसंस्कार केला असं गुरुचरित्रकारांनी वर्णन केले. आणि तिची आरती केली, ओवाळलंय तिला आरतीनं. सगळ्या सुवासिनी त्या ठिकाणी आल्या, तिची ओटी भरली आणि तिला ओवाळलंय. आणि असे आनंदी आनंदात दिवस जात असताना 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. आणि शुभ दिवशी भगवान दत्तात्रेयांनी या अंबा भवानीच्या पोटी अवतार धारण केला. संपूर्ण जगत अज्ञानाच्या अंधकारामध्ये आहे. धर्म काय आणि अधर्म काय हे लोकांना कळेना. अधर्मालाच लोक धर्म मानायला लागले. त्यालाच धर्माला ग्लानी आली असं म्हणतात. धर्मच कळेना लोकांना. तेव्हा प्रत्यक्ष परमात्म्याला अवतार घेऊन यावं लागतं धर्माच्या स्थापनेकरता. श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्माख्यानाच्या वेळी आपण हा विचार केलेला आहे. पुन्हा एकदा विचार करूया. आणखी एकदा सांगतो. समजा तो भाग जर कोणाचा बघायचा राहिला असेल किंवा बघायला मिळाला नसेल तर पुन्हा एकदा मी सांगतो की देव जेव्हा अवतार धारण करतात, गुरु आणि देव या दोन्ही अवतारामध्ये खूप फरक आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. सज्जन लोकांचं रक्षण करणं आणि दुर्जन लोकांचा नाश करणं हे दोनच दृष्टिकोन देवांच्या समोर असतात जेव्हा देव अवतार धारण करतात. परशुराम ज्यावेळी आले तेव्हा हातात परशु घेऊनच आले. पूर्व रामचंद्र आले ते धनुष्यबाण घेऊनच आले. त्राटिकेपासून सुरुवात केली ते रावणापर्यंत एकही राक्षस सोडला नाही. भगवान गोपालकृष्णांनी वय फक्त 1.25 महिन्याचं आणि पूतना मावशीपासून सुरुवात केली. सगळ्या राक्षसांचा नाश केला.
आणि सज्जनांचं रक्षण केलं. सज्जनांचं रक्षण केल्यावरच धर्माची स्थापना होत असते. सज्जन म्हणजे संत, सत्पुरुष, योगी. धर्म कशाला म्हणायचं? तर्को अप्रतिष्ठा श्रुतयोपि भिन्नः नैको मुनिर्यस्य मुनि नैको एक यस्य मुनिर प्रमाणम धर्मस्य तत्व निहितं गुहायाम महाजनो येन गतस्य पंथः असं म्हणते. तर्को अप्रतिष्ठा, तर्काला प्रतिष्ठा नाही. देव असा असेल, देव तसा असेल, निश्चित काहीच सांगू शकत. श्रुतयोपि भिन्नः, श्रुती या विभिन्न आहेत. श्रुतीचा अर्थ लावायला गेलं तर वेगवेगळ्या मतांच्या श्रुती आहेत, वेद आहेत. नैको हे जे मुनी आहेत, हे जे ऋषी आहेत, ह्यांचं एकसारखं प्रमाण नाही. मग धर्म कशाला म्हणायचं? धर्मस्य तत्व निहितम गुहाय. धर्माचे जे तत्व आहे ते अत्यंत गुप्त आहे, गुह्य आहे. म्हणून ते सांगतात की महाजन येन गतस्य पंथा. महाजन म्हणजे संत ज्या मार्गाने गेले तो मार्ग, त्यांचं आचरण हा धर्म आहे. म्हणजे आपण धर्माच्या आधारानं जगायचं आहे. धर्म जसं सांगेल तसं आपण आचरण करायचं आहे. परंतु धर्म संत ज्याप्रमाणे वागतील त्याप्रमाणे धर्म असतो. धर्म त्यांच्या आधारानं जगत असतो, आपण धर्माच्या आधारानं जगायचं. ज्ञानेश्वर माऊलींचं जे वर्तन आहे ते धर्माचं आहे. तुकाराम महाराज जगले ते धर्माचं आचरण आहे. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं चरित्र बघा, तो धर्म आहे. धर्म या संतांच्या आधारानं जगत असतो. किंबहुना यांचं वर्तन, यांचं आचरण, यांचे विचार हाच धर्म आहे. म्हणून दुर्जन लोकांना मारणं आणि सज्जन लोकांना तारणं, सज्जन लोकांचं रक्षण करणं, सज्जनांचं रक्षण केलं की धर्माचं रक्षण होतं. महाजनो येन गतस्य पंथा. महाजन म्हणजे संत ज्या मार्गावरून गेले त्या मार्गावरून जाणं म्हणजेच धर्माचं आचरण आहे. धर्म त्यांच्या आधारानं जगत असतो. परंतु अवतार समाप्ती केल्यानंतर देवांच्या असं लक्षात आलं की फक्त सज्जन आणि दुर्जनच या समाजात नाहीये. एक मधला फार मोठा वर्ग समाजामध्ये याच्या मधला आहे की जे धड सज्जन पण नाही आहेत आणि ते धड दुर्जन पण नाही. यांच्या उद्धाराची वाट काय? यांचा उद्धार कसा होणार? यांच्या उद्धाराकरता देव गुरु रूपाने अवतार धारण. हा जो मधला वर्ग आहे, धड सज्जन पण नाही, धड दुर्जन पण नाही, त्यांच्याकरता गुरु अवतार घेतात. आणि देवाने अवतार घेतला तो दिवस आहे पौष शुद्ध द्वितीया. गुरुचरित्रकारांनी वर्णन केलेलं नाहीये, परंतु पौष शुद्ध द्वितीया या दिवशी दुपारी 12 वाजता या नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी या अंबा भवानीच्या पोटी अवतार धारण केला. जन्म झाल्या झाल्या लगेच तोंडातून ओंकार बाहेर पडला. सगळे लोक तटस्थ झाले. अरे म्हटले, हा काय चमत्कार! बाळ जन्मल्या जन्मल्या ओंकार म्हणतंय. हे कधीही रडले नाहीत. हसायचं आणि ओंकार म्हणायचं, ओम ओम ओम. एवढं लहान बाळ आणि ते ओंकार म्हणते. सगळीकडं बातमी पसरली वाऱ्यासारखी. जन्मतःच बाळ ओंकार म्हणते. सगळेजण त्या ठिकाणी बघायला यायला लागले. या वडिलांनी ताबडतोब जातकर्म केलं.
आणि जातकर्म केल्यानंतर ज्योतिषानं बोलवलं. ज्योतिषाने ताबडतोब लग्न बघितलं आणि या वडिलांना आणि आईला सांगितलं, अतिशय सुंदर मुहूर्तावर, सुंदर दिवशी हा बाळ जन्माला आलेला आहे. हिची पत्रिका अशी विलक्षण आहे. हा अवतारी पुरुष होणार आहे. हा सगळ्यांचा गुरु होणार आहे. यांचा अनुग्रह ज्याच्यावर होईल तो या संसार सागरातून उद्धरून जाणार आहे. ज्याच्यावर हे अनुग्रह करतील ते संपूर्ण जगाला वंदनीय होतील असे हे कारणिक पुरुष होते. त्यांनी सांगितलं, ज्योतिषांनी अष्टसिद्धी यांच्या दारामध्ये हात जोडून उभारतील, नवनिधी घरामध्ये पाणी भरतील. परंतु एक सांगतो म्हटले की यांना गृहिणी सूत होणार नाहीत, म्हणजे यांचं लग्न होणार नाही, मुलं बाळ होणार नाही. संपूर्ण त्रिभुवनामध्ये हे पूजनीय होते आणि यांच्या नुसत्या दर्शनानं सुद्धा अतिशय पतित असणारे, पापी असणारे सुद्धा ताबडतोब पुनीत होते. हा अवतारी पुरुष आहे, परमेश्वराचा अवतार आहे. आणि याच्यामुळे काय झाले, तुमच्या घरात निधान आलंय असं समजा तुम्ही. हा परमेश्वराचा अवतार आहे असं म्हणून त्या ज्योतिषाने साष्टांग नमस्कार त्या बाळाला घातला. त्यांनी सांगितलं की तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती सगळी इच्छा या बाळामुळे पूर्ण होईल. आणि त्यांनी त्यांना नमस्कार केला. जे द्विज आलेले होते त्या द्विजांनी सुद्धा, त्या ब्राह्मणांनी सुद्धा, वेदशास्त्र संपन्न असे ब्राह्मण त्या ठिकाणी आलेले, त्यांनी मंत्र वगैरे म्हणून त्यांना आशीर्वाद वगैरे दिला. यांनी पण त्यांचा सत्कार केला. आई वडिलांनी त्यांना दक्षिणा वगैरे दिली, वस्त्र दिली. आणि हे जे आलेले ब्राह्मण होते, ज्योतिषी आलेले होते, ते सगळे निरोप घेऊन निघून गेले. आई वडिलांचं या बाळावर अतिशय प्रेम. आणि या बाळाला सगळे लोक बघायला यायला लागले. त्यामुळे यांनी काय केलं की त्या बाळाला झाकून ठेवलं, दाखवण्यात कुणाला, का तर दृष्ट लागेल म्हणून लिंब लोण त्याच्यावरनं लिंबू वगैरे ओवाळून टाकायला लागले, त्याला काळा दोरा वगैरे बांधायला लागले हातात. परंतु कस्तुरी जर झाकून ठेवली तर तिचा वास झाकला जात नाही. तसं या कस्तुरीचा वास सगळीकडे पसरला, म्हणजेच सगळ्या नगरात ही बातमी ताबडतोब पसरली. आणि सगळेजण आई वडिलांना म्हणा लागले की बाळाला आम्हाला दाखवा. परंतु हे कुणापुढेही दाखवेना. सारखं अंगारा लावा लागले, मंत्र म्हणा लागले. अशा प्रकारे त्याचं रक्षण हे आई वडील करायला लागले. त्यांच्या लक्षात येईना हे कोण आहे. परमात्म्याचा अवतार आहे. संपूर्ण उत्पत्ती स्थिती लय करणारा परमात्मा या बालकाच्या रूपाने अवतार धारण करता झालाय. त्याला कोणाची दृष्टी लागणार आहे. परंतु लौकिक धर्म आहे, माया आहे, ममता आहे, म्हणून आई वडील त्याचं संरक्षण करू लागले. 10 दिवस झाल्यानंतर ह्याचं नाव ठेवलं. परंतु नाव कसं ठेवले तर परस्पर ठेवले, म्हणजे घरगुती कार्यक्रम केला, कुणालाही न बोलवता. शालिग्राम देव नाव ठेवलं त्यांचं पहिलं नाव. आणि नंतर नक्षत्राप्रमाणे नरहरी नाव ठेवलं. बाळावर अतिशय प्रेम आहे, त्याचं रक्षण करायला लागले. एक दिवशी अंबा भवानी जी आहे, ही अंबा भवानी आपल्या पतीना, जे बाळाच्या वडिलांना म्हणते की माझ्या स्तनामध्ये बाळाला पुरल एवढं दूध नाही आहे,
बाळाची भूक शमत नाही, म्हणजे बाळाची भूक भागत नाही माझ्या दुधानं, तेव्हा तुम्ही काय करा की एक मेष म्हणजे शेळी आणा आणि त्या शेळीचं दूध आपण बाळाला पाजवूया. किंवा एखादी अबला म्हणजे एखादी आई की जिला नुकतंच बाळ झालंय अशी जर एखादी मिळाली तर त्या आईला घेऊन या, म्हणजे ती आई ह्या बाळाला दूध पाजवेल आणि ती दूध आई होईल बाळाची. हे बाळानं फक्त ऐकलं आणि काय केलं तर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श आईच्या स्तनाला केला आणि चमत्कार असा झाला की त्या स्तनातून दूध वाहू लागलं, वस्त्र आईची भिजली. तो चमत्कार बघितला, सगळ्यांनी नमस्कार केला आणि हे कुणाला सांगितलं नाही, गौप्य ठेवलं. आईला काय वाटायचं की बाळाला सारखं पाळण्यात ठेवावं, परंतु बाळ पाळण्यात राहतच नव्हता, सदोदित जमिनीवर खेळायचं, रडायचं नाही अजिबात, हसायचं आणि हसून काय करायचं, प्रत्येक वेळी ओंकाराचा जप करायचा, ओम ओम ओम. आणि आता बाळ 1 वर्षाचा झाला. बाळ 1 वर्षाचा झाला परंतु बोले ना, म्हणून आई वडिलांना थोडी काळजी वाटायला लागली, काय करावं. आणि ह्यांनी बाळाला बोलवायला सुरुवात केली. बाळ कसा बोलेल याकरता प्रयत्न करायला लागले. ज्योतिषांच्याकडे गेले, ज्योतिषांना पत्रिका दाखवायला लागले आणि ज्योतिषी ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे एक एक उपचार करायला लागले. हे उपचार आता आपल्याला पुढच्या भागामध्ये बघायचे आहेत. या भागामध्ये मी वाणीला या ठिकाणी विश्राम देतो आणि पुढच्या भागामध्ये बाळ बोलण्याकरता यांनी काय काय उपचार केले ह्याचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.